शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्या, शेतकऱ्यांच्या नावाखाली होणाऱ्या साठेबाजीवर लक्ष ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना सूचना। देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ सुरूच, पेट्रोल 87 पैसे तर डिझेलच्या दरामध्ये 91 पैशांची वाढ। 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा इंधन दरवाढीचा फटका। दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरामध्ये पुन्हा 1 रुपयाची वाढ, सीएनजीचे दर 81 रुपये 9 पैसे प्रति किलोवर। 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा सीएनजीमध्ये दरवाढ। सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव महागला, वडापावसाठी आता 20 ते 35 रुपये मोजावे लागणार। व्यावसायिक गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्यानं वडापाव महाग। राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये इंधन टंचाई, वाशिम, जळगाव, हिंगोली, बुलढाण्यामध्ये पेट्रोल पंपांवर डिझेल नसल्याचे फलक, वाहन चालकांना नाहक त्रास, शेती कामांना डिझेल नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता। हिंगोली आणि जालन्यामध्ये पंपावर राडा, कळमनुरीमधील पंपावर रांग लावण्यावरून 2 गटामध्ये वाद, तर बदनापूरच्या सारथी पंपावर कर्मचारी शेतकऱ्यांमध्ये वाद, डिझेल विक्रीला उशीर केल्यानं धक्काबुक्की। चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीचं पंतप्रधान मोदींना पत्र, पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेमध्ये घेण्याची मागणी, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 15 ते 20% कमी होण्याची शक्यता। भारताला इंधन पुरवठा करण्यास अमेरिका कटिबद्ध, भारत दौऱ्यावेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचं वक्तव्य, मार्को रुबियो नवी दिल्ली, आग्रा आणि जयपूर शहरांना भेटी देणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा मुंबई ते शिर्डी वंदे भारतनं प्रवास, प्रवासादरम्यान फडणवीसांकडून फाईलवर सह्या, वंदे भारत ही अनुपम भेट असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या जागावाटपासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये खलबतं, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर बैठक संपन्न, निवडणुकांच्या जागांवरून शिंदे, बावनकुळे, रवींद्र चव्हाणांमध्ये चर्चा। विधान परिषदेच्या जागावाटपाबाबत निर्णय अंतिम टप्प्यात, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जागांबाबत शिक्कामोर्तब करतील। नंदनवनवरच्या बैठकीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। जागा वाटपावर 2 टप्प्यांमध्ये बोलणी सुरू, अंतिम निर्णयानंतर चित्र समोर येईल। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विधान परिषद निवडणूक लढवली जाईल, मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। आम्ही लोभी तर मग तुमचं काय, ठाकरे मुख्यमंत्री झाले तो लोभ नव्हता का, बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना सवाल, बच्चू कडूंना घरी बोलावून मंत्री केलं ही चूक, असं वक्तव्य ठाकरेंनी केलं होतं। गाडीची अक्कल नाही, न्यायमूर्ती सचिवांनी भेटून फरक नाही पडला, तिथे हॉटेल चालवणारा काय करणार, लक्ष्मण हाकेंची प्रसाद लाड यांच्यासह सरांगेंवर सडकून टीका। महागाई, नीट पेपर फुटीच्या विरोधात नागपूरमध्ये काँग्रेसचं मेलोडी आंदोलन, नागपूरच्या व्हरायटी चौकामध्ये चॉकलेट वाटप निषेध, सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। मोदी महंगाई मॅन नाहीत, कॉमन मॅनचे नेते, काँग्रेसच्या काळामध्ये पेट्रोल दुप्पट महागलं होतं, मोदींनी सामान्यांची काळजी घेतली, काँग्रेसच्या टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। वांद्र्याच्या गरीबनगरमधील अतिक्रमण कारवाईचा अध्याय संपला, 500हून अधिक झोपड्या जमीनदोस्त, 200 टनांहून अधिक ढिगारा हटवण्याचं काम हाती। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये प्राध्यापिका मनीषा हवालदारला सीबीआयकडून अटक, मनीषा हवालदारला घेऊन सीबीआयचं पथक दिल्लीला रवाना, आतापर्यंत 11 जणांना अटक। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयकडून लातूरमध्ये चौकशी, 3 दिवसांमध्ये 4 डॉक्टर आणि 3 विद्यार्थ्यांची सीबीआयकडून चौकशी, सीबीआयचे अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक। नीट पेपर फुटीनंतर राजस्थानमधील एका विद्यार्थ्याची आत्महत्या, पीडित कुटुंबासोबत राहुल गांधींचा फोनवरून संवाद, आम्हाला न्याय द्या, पीडित कुटुंबियांची राहुल गांधींकडे मागणी।